जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता मुलांना बालवाडीमधून घेऊन आलेले आहे. ते मस्त जेवण करतात. म्हणजे ना, आज त्यांनी बालवाडीचा नाश्ता नाही खाल्ला, खिचडी आणि चणे मिळालेत त्यांना. पण मुलांना आज खायचं होतं दही आणि चपाती, म्हणून त्यांना आहे ना दही चपाती देऊन दिलेली आहे. मस्त ते त्यांच्या स्वतःच्या हाताने खात आहेत. तुम्हाला दाखवते मी, चला. काय खात आहेत बेटा? आयुष, मोबाईल नाही पाहायचा ना. पहिले जेवण कर, मग जेवण कर तेव्हा मोबाईल भेटणार. हां, खावा दही चपाती खावा. मुलं खात आहेत तोपर्यंत मी कामावरून घेते. म्हणजे माझं काम तर सर्व झालेलं आहे, फक्त झाडू आणि पोछा बाकी आहे. मला आहे ना आज पोछा मारायला उशीर होऊन गेला, कारण पहिले मुलांना बालवाडीमध्ये सोडायला गेली, त्यानंतर अजून आली घरी अर्धा तासानंतर, परत त्यांना घ्यायला गेली. याच्यातच मला उशीर होऊन गेला. पण काही नाही, आता पटकन मी पोछा मारून घेते. सर्व काम तर होऊनच गेलेलं आहे. चला आता पहिले झाडू मारून घेते घराला. पहिले पण झाडू मारला होता मी, नाही आता 5-10 मिनटं पहिले. पण तुम्हाला तर माहिती मुलांचं घर कसं असतं, म्हणजे 5-10 मिनटं पण घर चांगलं नाही राहू शकत, लगेच घाण करतात ते घर. दादा जेवा बेटा पटकन, मग मला पोछा मारायचा आहे घरात. हा, गरमी तर इतकी जास्त होते, नुसते ऊन सावलीच होत आहे. वातावरण पण खराब आहे, पण गरमी खूपच जास्त होत आहे. दादा इकडे चांगल्या जाग्यामध्ये बस बेटा, इकडे झाडू मारलाय. चला ए बेटा, दादा उठा ना बेटा, उठ सोरांश. कपडे तर सकाळी धुवून टाकून दिले होते, फक्त नंतर आहे ना मी झाडू पोछा म्हणजे शेवटच करते. कसं मग मुलं दिवसभर घाण करतच असतात, यासाठी मी संध्याकाळी म्हटलं दुपारीच मारते पोछा. बिस्किट वगैरे काय पण माझ्या आयुष घरात फेकत असतो ना, नुसतं बारीक मुंग्या पण होत आहेत घरात. म्हणून म्हटलं पहिले फिनाईल टाकून घर पुसून घेते. सर्व घराला झाडू वगैरे मारून झालेला आहे. आता पटकन पोछा मारून घेते, थोडंसं फिनाईल पण टाकून देते. मुलं जेवण करतायत, म्हटलं पटकन पोछा मारून घेते. जेवण वगैरे बाकी, कसं मग जेवण वगैरे केलं की मग कंटाळा येऊन जातो, लगेच झोप येते मला. तर जेवण करून खा बेटा, पटकन खा. व्हाईट फरशी आहे ना पूर्ण घराला, पूर्ण फरशीला डाग डाग करून घेतात मुलं. सोरांशला पण सुट्ट्या लागून गेल्या 2 महिन्याचा. मग कसं सर्व निवांत चालू आहे, त्याची शाळा असते. मग मी पण लवकर उठते आणि काम पण मग लवकरच होऊन जातं. आता सर्व निवांत चालू आहे. आयुष पुढे खा बेटा पटकन. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागून गेल्या माझ्या सोरांशला. दादा आता खाली पाडू नको हा बेटा, खाली पाडायचं नाही. हा, पोछा मारते बेटा. हे बघा माझ्या आयुषचे कारनामा, पूर्ण व्हाईट फरशीवर नेल पॉलिश पाडून ठेवलेले आहे त्याने. आता ते थोडंसं घासावं लागणार, नाही तर असं निघणार नाही आहे. डबा आणते मी. दादा हे काय पाडलंय तुम्ही? आयुष खावा खावा. नेल पॉलिश खोलून दिली, पूर्ण सांडून दिली. का बरं पाडलंय हे?
मग कोणी? दादानी बघा लगेच दादाचं नाव घेतोय तो, दादानी पाडले असं. थांब बेटा, बोललोय थांब. बाथरूम मध्ये जा हात धुवून. ही तुझी प्लेट पण घेऊन जा जेवायची. प्लेट ठेवून दे बेटा तिकडे, जा ना हात धुवून. साईडने जा, साबणाचं पाणी पडणार. दादा तुला खायचं नाही आहे? इतकेच निघाले अजून, काल एक वेळेस घासून घेणार, पोछा मारणार तेव्हा. हात धुवून घ्या. तिल भी दे जो. आयुष तिकडे जा बेटा, तिकडे पोछा झालाय, तिकडे जा. जा लवकर. उठ बेटा लवकर. उठ दादा उठ. उठ बेटा उठ ना. उठ बाई, इकडे साबणचं पाणी. उठ 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 लवकर. आता सर्व काम वगैरे आवरलं माझं. माझ्या आयुषला पण झोपून दिलं, कारण तो आहे ना नुसता बाहेरच पळत होता, मला बाहेरच खेळू दे म्हणे, म्हणून त्याला आत्ता मी झोपवलं. आणि माझं जेवण वगैरे पण होऊन गेलं. पाहू शकता तुम्ही किती छान ऊन पडलं आहे, आणि हवा पण खूप छान चालू आहे. नाही तर सकाळपासून आहे ना ऊन सावली ऊन सावली. नको बेटा, ऊन सावली असंच होत होतं. आता थोड्या वेळाने कपडे पण काढून घेणार, कारण चुकून गेलेत कपडे. आज आहे ना बेटा नको, आज आहे ना मी नाही ना भाजीच बनवली नव्हती, कारण मला आहे ना भाजीच काही बनवायसाठी नाही होती. म्हटलं जाऊ दे, भाजी तर काही बनवत नाही. ही माझी आरवी. झोप नाही लागत आहे? झोप नाही लागत आहे? हां काय करतोय? हां आयुष खूप मारतो बिचारे आरवीला, नुसता मारत राहतो. मग आहे ना माझ्याकडे भाजीला काहीच नव्हतं, यासाठी मी भाजीने बनवली होती. सकाळपासून चपात्या बनवून ठेवून दिल्या होत्या, तर दूध गरम करून घेतलं होतं. मग आयुषच्या पप्पाने मी दूध चपाती खाऊन घेतली. आणि मुलांसाठी आहे तर दही घेऊन आली होती, म्हणून त्यांनी ना दही चपाती छान खाल्ली. आणि आता माझ्या आयुषला झोपवलं. आता हे दोघं, मी झोपायशिवाय हे दोघांना काही झोप लागणार नाही आहे. म्हटलं माझं काम आवरून घेऊ द्या मला, त्यानंतर आपण सर्व झोपू. आता कपडेच काढायला आले होते, पण मग लहान कपडे तर सुकून गेलेत, पण जे मोठे आहेत ना ते ओले आहेत. म्हटलं थोड्या वेळाने काढून घेणार, तर आता त्यांना तसंच राहू देते आणि यांना झोपवते. चला आता घरात जाऊ. चला आरू, चल बेटा, चला चल बेटा, ऊन आहे बाहेर नाही खेळायचं. चला. माझ्या आयुषला सारखं उन्हामध्ये जायचं होतं बसायला, मला तिथंच बसू दे आणि खेळू दे म्हणे, असं चालतं त्याचं. पाहू शकता तुम्ही किती निवांत झोपलेला आहे, नाहीतर खूप मस्ती करतो जागी असला की. दादा हे इथं आतरून टाक, मग झोपू आपण त्याच्यावर. दादा भांडे बाकी आहेत जेवणाचे, इकडे चला. येते बेटा मी, आता जेवण वगैरे आवरलं. भांडे तर जास्त काही निघाले नाहीत, कारण मी तुम्हाला बोलली ना की भाजी नाही बनवली होती, तर मग जास्तीचे काही भांडे नाही येत. म्हटलं जाऊ दे, थोडीशी झोपून घेणार, त्यानंतर झोपेतून उठली की नंतर घासणार मग सर्व चहा पाणीच्या सर्व सोबतच. दूधच गरम केलं होतं, यासाठी जास्तीचे भांडे नाही निघालेत. मुलं नुसते पाणी पितात, ग्लास फेकतात, पाणी पितात, परत ग्लास घासायमध्ये टाकतात. यासाठी ना आमच्या घरात ग्लास आणि तांब्या आहे ना जास्त करून निघत असतात, म्हणजे पिऊन लगेच ते ठेवतात घासायला असं. हे दादा उठणार बेटा. या दोघांची मस्ती दाखवते, अजिबात जमत नाही दोघं भावांचं तिच्यासोबत. दोघं जण मारतात ना तुला. तुझ्या बांगड्या दाखवून दे, किती छान आहे, दाखव सर्वांना. कोणी आणल्या? तर अजून आहे ना आमची म्हणजे 14 एप्रिलची पण तयारी बाकी आहे. म्हणजे मुलांचे कपडे तर टाकलेच शिवायला, माझ्या आरवीचा व्हाईट फ्रॉक टाकलाय, परत आयुष आणि सोरांचे पण म्हणजे व्हाईट शर्ट टाकले शिवायला. आता 1-2 दिवसात भेटून जाणार. पण त्यांना आहे ना फक्त दोघा भाऊंना पॅन्ट आणायची आहे, जीन्स पॅन्ट. तर बघते म्हटलं संध्याकाळी जर वेळ मिळाला की जाणार बाजारात, काय घेतो काय नाही. म्हणजे खूप जणांनी, खूप ताईंनी असा ब्लॉग पण मागितलाय शॉपिंगचा, 14 एप्रिलची काय काय शॉपिंग करता, काय काय नाही. तर ताई तो ब्लॉग शेअर कर जा, तर मी तुमच्या सर्वांसोबत
मी काय काय म्हणजे खरेदी करते, काय काय शॉपिंग करते ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा ब्लॉगमध्ये नाही पण पुढच्या ब्लॉगमध्ये सर्व शेअर करणार मी. बस इतकंच सर्व मुलांना घ्यायचं आहे. शर्ट वगैरे टाकले, आरवीचा फ्रॉक टाकलेला आहे. माझी पण व्हाईट साडी आहे, फक्त मला ब्ल्यू कलरचं ब्लाऊज घ्यायचं आहे. तर मुलांचं म्हणजे शॉपिंग करणार तेव्हा माझी पण घेऊन येणार. तर तो ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअरच करणार आहे. चला आता बापरे थोडंफार काम बाकी आहे ते करून घेते. भांडे वाजतायत काहीच नाही. ही डाळ पण मी नाही ना कालपासून काढून ठेवलेली आहे. हा बेल्ट बघा असाच पडलेला असतो, मला आवरायच्या वेळेस काम आवरायच्या वेळेस आठवणच येत नाही त्याला लावायची. असू द्या आता नंतर लावणार त्याला, आणि मला पण कंटाळा येतो लावायचा. ही डाळ मी कालपासून काढून ठेवलेली आहे. म्हटलं थोडंसं ऊन दाखवून देते, कारण त्याच्यात आहे ना बारीक असे धनुर ऊन गेलेले आहेत. कालपासून डब्यातून काढून बाहेर ठेवले. चला आता हिला थोडीशी उन्हात ठेवून देते. आता बघते गलीमध्ये ऊन आहे की नाही. जास्त ऊन येत नाही आमच्याकडे. जाऊ द्या ऊन तर चाललं गेलं. आता कालच ठेवावी लागेल मला, कारण वरती तर माझ्या हात नाही जाणार आता पत्र्यावरती. नाहीतर मी इथं खाली जर ठेवून देणार ना आणि मी झोपून घेणार तर म्हणजे 2-3 बकऱ्या येऊन जाणार, कारण बकरा येत असतात इथं गलीमध्ये. तर जाऊ द्या आता हिला उद्याच ठेवणार ऊनमध्ये. नको बेटा राहू दे, उद्या ठेवते. दाढ आहे ती दाढ. या मुलांना अशा वस्तू सोबत खेळायला खूप आवडतं. बस आता बस, घर घाण होणार. हात काढ लवकर. झोपा ना बेटा, आता किती वाजून गेले, 2 वाजले असेल. दे ती चादर दे, मी तुम्हाला टाकून देते. दे झोपा, आणि मला पण थोडंसं झोपू दे बेटा. उठ, 2 वाजून गेले ना. चला झोपा, चला चल बेटा. आरू चल लवकर, चल चल. दुपारचाच वेळ असतो की थोडंसं 1-1.5 तास म्हणजे झोपायला भेटतो आणि आराम असतो. नाही तर मग त्यानंतर उठलो की काम 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 असं चालू होऊन जातं 4 वाजेपासून परत. काय झालं? मी पण झोपते, तू झोप घे. ती उशी घे, दादाला पण दे. ये बेटा झोप ना, झोप लवकर. मला पण झोप लागते मग. नको, 5 वाजेची ट्युशन आहे. अभ्यास झालाय का तुझा? झालाय? झालाय. वरती ठेवून देते, नाहीतर हे मुलं आहेत ना खुर्चीवर चढून काढून घेतात त्याला. तुला बॅग तिकडे टांगायला लावली ना, दादा काढून घेतो. तुझ्या पूर्ण वया नको, मी नाही पाहिला. बरोबर आहे. अभ्यास केलाय तुम्ही? काय अभ्यास दिला होता सरांनी? केली मग? तुम्ही पण केली? आता तुला आता दादाची शाळा उघडली ना, तर तुला पण शाळेत टाकू आपण. जाणार शाळेत? आता या मुलगीचं डोकं मी 2-3 वेळेस विचारलं सकाळपासून, तरी पण कोणी सांगणार नाही की हिचं डोकं विचारलंय असं. नुसते मुलं तिचे बाल खिचत राहतात. हा माझे आयुष पण थोडंसं म्हणजे झगडा करतात आणि लगेच तिचे बिचारीचे बाल खिचतो, पूर्ण बाल काढतो तिचेवाले. बांधू दे ना बेटा. आज बघ तेल नाही लावलंय तर पूर्ण केस उडतायत ना. संध्याकाळी जाऊ दे, तेल लावून देणार तुला. ओके, सरक बेटा सर. हाय कर सर्वांना. नाव सांग तुझं, पूर्ण नाव सांग. आरवी जाधव आहे तो. चला आता झोपून घेतात. काय? का बरं नाही झोपणार? नको, मी तर झोपतेच, पण तू पण झोप. चल चल बेटा चल. चला आता पटकन मुलांना झोपवते, कारण ते मी झोपायशिवाय ते काही झोपणार नाही यार. आता हे सर्व चपल्या उचलून ठेवून देते मी. झोपायला लागेल बेटा. बूट पण अजून ओरलेत बघा, सकाळी धुतले होते. इथं टांगून देते. कसं इथं ऊन आहे ना, मग सुकून जाणार पटकन. नाहीतर मग खाली राहतील तर ते 2 दिवस नाही सुकणार. संध्याकाळपर्यंत सुकून जाणार. इथं ऊन पडलंय मस्त.
बेटा आवाज नाही करायचा, दादा उठीन. हे बघा मी आहे ना या चपल्या सकाळी सर्व इथं खिडकीवर ठेवून दिल्या होत्या, पण हे मुलांना काय माहिती तसं आवडत नाही, तिथून चपल्या घेतात आणि खाली फेकत असतात. आयुष पण तसाच आणि सोरांश आरवी पण तसेच. नाहीतर आम्ही झोपून जातो ना, दरवाजे बंद करून घेतो, मग कसं कुत्रा घेऊन जातो इथं येऊन चप्पल, मग ते परत शोध करावे लागतात चप्पल. पूर्ण चप्पल मुलं फेकून देतात. परत उठले मुलं की परत हेच काम चालू होऊन जाणार, त्यांच्या चपल्या इकडं तिकडं फेकायचं. आपण किती पण ठेवलं ना तरी त्यांना तसं काही आवडतच नाही. चला बेटा आता झोपा, चला चल लवकर चल, मी लाईट बंद करते मग. चल उठ उठ बेटा आरवी, चल 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 लवकर. माझ्या आयुष बघा किती निवांत झोपलाय, त्याच्याने टेन्शन, त्याला झोप आले की मस्त झोपून घेत होतो, नाहीतर उठला की खूप मस्ती मस्ती मस्ती. आणि आरवी बिचारीला नुसता मारत राहत होतो. आणि आपण सांगतो की का मारलं तू तिला, तर अजून सांगतो मला दीदीने मारलं, मला मारलं, मी नाही मारलं तिला, असं सांगतो तो. चल उठ उठ, मग मी आता मार दे ना डायरेक्ट. उठ उठ लवकर, चल बेटा चल चल, मला पण झोप आहे. उठ उठ लवकर उठ, उठा उठा उठा. चला आता मी ना मुलांना पण झोपवते आणि मला पण झोप आली, नाही तर मग थोडासा उशीर झाला मला झोपायला की लगेच माझे आयुष उठून बसणार, मला पण झोपू देणार नाही. यासाठी तो झोपला आहे, तोपर्यंत मी पण झोपून घेते. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग भेटूया अशा छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय बाय.